नवीन पण तिकडे 3-4 हजार झाड लावायचं होतं आपल्याला. पण या डुकरामुळेच मी म्हणलं हे नियोजनच नाही, योग्य आहे. हेच योग्य आहे. शेतकऱ्यांना मी खरं सांगू का, तुम्ही एकदा जर केळीचं रोप लावलं ना, 4-5 वेळा चांगल्या व्यवस्थापन फक्त चांगलं करा. हो, ऑटोमॅटिक तुम्हाला 5-5 पिकं बघायला. उगं विनाकारण दरवर्षी ते कापा रे, परत सगळी तयारी करा रे, म्हणजे प्रत्येक वेळेस. हो, आणि हो. हे परवडण्यासारखं नाही शेतकऱ्याला. आणि मुळात कसं आहे, ह्याचा दर किती लागतो, काय लागतो हे फिक्स नसतं. हो, त्यामुळं तर कमीत कमी खर्चात बचत म्हणजे हीच फायदा झाला आपला, हेच फायदा आहे. असा विषय. त्यामुळं आणि पुन्हा इतर पिकापेक्षा बी कमीत कमी 2-4 पटीनं तरी फायदा उत्पन्न भेटायला ना आपल्याला. इतर कोणतंही पीक लावू द्या, कुठलंही पीक धरा, आमच्या भागातलं जे काय पिकं भुसार असतील किंवा फळबागा असं, त्याच्यापेक्षा बी परवडायला लागलं नाही. 100% आपल्याला आज मोसंबीपेक्षा 2 पटीनं परवडायला लागलंय. बरोबर. मोसंबीची आवक, त्याचे भाव काय काय असतील ते त्याच्यापेक्षा परवडायला लागलं. म्हणून तर मी ते मनस्थिती अशी की यालाच पुन्हा राखू आपण.